छत्रपती संभाजीनगर येथील संस्थान गणपती म्हणजे भाविकांचा तारणहार। छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपती हे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। यावेळी गणेश मूर्तीला शेकडो वर्षांचा इतिहास लाभलाय। शहरातील कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा किंवा सामाजिक कार्य याच गणपतीच्या पूजनाने सुरू करण्याची परंपरा आहे। नवसाला पावणारा देव म्हणून संस्थान गणपतीची ख्याती संपूर्ण मराठवाड्यामध्ये पसरलेली पाहायला मिळते। गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरातील गणपती बाप्पा म्हणजे संस्थान गणपती जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ग्रामदैवत फक्त हे एका दिवसासाठी नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून भक्तांसाठी ठामपणे उभं आहे आणि भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतं अशी आख्यायिका देखील आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हे सुंदर असं बाप्पांचं रूप तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील। हे ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताच्या माध्यमातून जे भक्तांच्या मनामध्ये आहे ते नवस पूर्ण होतात आणि भक्तांच्या मनोकामना, भक्तांच्या इच्छा ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतात। कारण हे ग्रामदैवत तेवढंच महत्त्वाचं आहे, प्रसिद्ध आहे आणि दूरदूरून भाविक भक्त जे आहेत त्या दर्शनासाठी येत असतात। आपण पाहताय हे भव्य स्वरूप जे आहे ते बाप्पांच्या ठिकाणी पाहायला मिळते आणि गणेशोत्सवामध्ये भक्तांची रीघ, भक्तांची गर्दी आणि भक्तांचा नवस याची संख्या देखील वाढलेली असते। आपल्यासोबत भाविक भक्त आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय अध्यक्ष महोदय आहेत, काय सांगाल? आपण पाहताय संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक भक्त येत असतात आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीचं दर्शन आणि त्यासोबतच लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, काय सांगाल? हा फार जुना गणपती आहे आणि या संभाजीनगरचा ग्रामदैवत आहे। इथं वर्षभर सारखी रीघ लागलेली असते आणि चतुर्थीला भरपूर गर्दी असते। अशी लोकांच्या भावना आहे का हा गणपती नवसाला पावतो आणि आमच्या ट्रस्टतर्फे 10 दिवस अन्नदानाचा कार्यक्रम होतो। रोज 3,500 ते 4,000 लोक महाप्रसाद पाहतात। एक महत्त्वाचं म्हणजे या बाप्पांच्या दर्शनासाठी दिग्गज लोक सुद्धा आलेले आहेत। त्यांनी नवस केले होते, ते नवस हे त्यांचे पूर्ण झाले। कोण कोण आले होते, काय सांगाल? या बाप्पाच्या दर्शनासाठी लोकमान्य टिळक जेव्हा कोर्टाच्या कामासाठी औरंगाबादला येत होते, संभाजीनगरला येत होते, तेव्हा ते दर्शन घेऊनच परत कामाला जात होते। व श्री बाळासाहेबजी ठाकरे यांनी नवस केला होता की महापालिकेमध्ये त्यांची सत्ता आली तर ते देवाला त्यांनी सोन्याचा मुकुट अर्पण केला। खरं तर संस्थान गणपती फार जुनं आणि फार प्राचीन आहे। लोकमान्य टिळकापासून याची स्थापना झाल्याचं लोक सांगतात। त्याचप्रमाणे इथं कोणताही उत्सव असेल, कोणताही सण असेल, कोणतीही मिरवणूक असेल तर सर्व ह्या ठिकाणून सुरुवात होते। जसं निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी देखील अनेक पक्षाचे निपक्ष म्हणजे सगळेजण ह्या गणपतीकडे येतात आणि हा गणपती पावन गणपती आहे। सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारा हा गणपती। या बाप्पांनी खूप काही दिलेलं आहे, बाप्पांमुळे खूप काही मिळतंय आणि एवढंच काय तर ग्रामदैवत आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील त्या संस्थान गणपतीची ओळख आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।